हा जी आर आरक्षणाची संरचना उद्ध्वस्त करणारा आहे. शासनाच्या संरक्षणात आज उद्ध्वस्त झालेला आहे. गैरसमज करून घेण्यापेक्षा मला वाटतं जे वास्तव आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. आम्ही काही कोणाचं आरक्षण काढून घेत नाही. तर महाराष्ट्रामध्ये काल जो महाराष्ट्र शासनानं जो गव्हर्नमेंट रिझोल्युशन पारित केला, हा जी आर आरक्षणाची संरचना उद्ध्वस्त करणारा आहे. मनोज जरांगे म्हणायचे की आम्हा सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, सरसकट मिळालं पाहिजे. ते शब्द जरी या महाराष्ट्र शासनानं या जी आर मधून वगळले असले तरी नवीन शब्द आणून त्यांची मागणी एक प्रकारे मान्य केलेली आहे असा मला अर्थ लागलेला आहे. तो मी महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. हा जी आर संविधान विरोधी आहे, मी बोललोच. हा जी आर वेगवेगळ्या न्यायालयांच्या निर्णयांचा अवमान करणारा आणि उल्लंघन करणारा आहे. हा जी आर महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या ओबीसींचं आरक्षण संपवणारा आहे. आरक्षणाचं झोपडं उद्ध्वस्त करणारा आहे. आणि या जी आरद्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण जे बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे लोक ओबीसी मध्ये सर्टिफिकेट काढून घुसखोरी करत होते, त्या घुसखोरांना या जी आरद्वारे एक प्रकारे अभय मिळालेला आहे, रेड कार्पेट मिळालेला आहे, बढावा मिळालेला आहे, उत्तेजन मिळालेलं आहे. आणि ओबीसीचं आरक्षण मात्र शासनाच्या संरक्षणात आज उद्ध्वस्त झालेलं आहे. सुनील तटकरे म्हणाले की ओबीसी म्हणजे मला वाटतं तो त्यांचा गैरसमज आहे. तर काही विशिष्ट समाजाकरता डोळ्यासमोर ठेवून नाही. तो त्या शेवटी हैदराबाद गाजी तर काय आहे की त्याच्यामध्ये जसं ब्रिटिश राजवटीमध्ये नंतरच्या काळामध्ये जे निजाम स्टेटच्या बाहेर जिल्हे होते त्या ठिकाणी बाय नेम तिथे तुमच्या नोंदी आहेत. त्यामुळे आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भामध्ये 80%, 90% त्यावेळी जी शेती करणाऱ्या लोकांना कुणबी दाखले मिळाले. आता हे सगळे हैदराबाद गाजीकरमध्ये तो नंबर आहे, नाव नाही. आता त्याची स्क्रुटिनी होणार. स्क्रुटिनी करणारे पात्र असतील, ते पात्र लोक आहेत, तर त्यांना संधी दिली पाहिजे ना. तुम्ही त्याला कसं तुम्ही प्रवाहाच्या बाहेर ठेवणार. मला वाटतं तो एक धाडसी निर्णय केला. पण त्यातून जी मागे सरकारची भूमिका आहे त्यांनी आजही सांगितलं पाहिजे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला त्यामुळे धक्का लागणार नाही. आणि त्यामुळे विनाकारण त्यासाठी गैरसमज करून घेण्यापेक्षा मला वाटतं जे वास्तव आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. आम्ही काही कोणाचं आरक्षण काढून घेत नाही. किंबहुना वंचित राहिलेल्या मराठा बांधवांना यातून न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे.